आणि ती पातळी आज आपल्याला भविष्यात आहे ना एक शिक्षक म्हणून कुठेतरी आपल्याला पैसा म्हणून त्याच्याकडे कोणी बघू नका. हे प्रोफेशन ह्या प्रोफेशनकडे नाही ह्या शिक्षकांना ज्यावेळेस आम्ही बघायचो ना तर त्यावेळेस प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हायची. पैसा म्हणून काही नसतं आयुष्यामध्ये. पैसा येतो पैसा जातो पण त्याच्याही पलीकडे काहीतरी जी आपली एक मानवता आहे आणि एक चांगली मानसिकता म्हणून आपण ज्यावेळेस काहीतरी देतो ना तर ह्या शिक्षकाकडून ह्या काही गोष्टी आदर्श घेण्याजोग्या आहेत आणि त्या नक्कीच आपण घेऊया. कारण की कमी पैशात पण काही गोष्टी आपण आयुष्यात जगू शकतो. पैशाच्या पाठीमागे न लागता मुलांना आज आपल्याला नवीन पिढीला घडवायचं आहे. मागच्या काळामध्ये काय झालंय की हे जे अनुदानित विना अनुदानित ह्या गोष्टींमध्ये बऱ्याचशा गोष्टी अडकल्या आणि आपण सगळे त्याच्यात गुरफटलोय. त्याच्यामुळे नवीन येणारी जी पिढी ना त्या पिढीचा सगळ्यात मोठा काय होत चाललंय ना त्याचं नुकसान होत चाललंय. पण आपण ज्यावेळेस शिक्षक म्हणून ना तर त्यावेळेस आपण कोणीही पैसा म्हणून प्लीज विचार करू नका. पैसा म्हणून जर ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस कुठेतरी आपण आपल्या नवीन पिढीला किंवा आपल्या मुलांना आपण कुठेतरी खड्ड्यात घालतोय असं मला वाटतंय. तर त्यामुळे आपल्याला चांगलं काहीतरी ज्ञान मुलांना द्यायचं आहे. आज पिढी खूप भरकटलेली आणि याच्यामध्ये निराशामधल्या पिढीला आपल्याला कुठेतरी वरती काढायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. असं या सगळ्या गोष्टी होतच राहतील ज्ञान वगैरे सगळ्या गोष्टी. पण मला तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने असा मेसेज द्यायचा आहे की आपण जिथे ज्या स्टेजवरती उभं असणार आहे आपल्याला ज्या काही गोष्टी चांगल्या करायच्या आहेत त्या नक्कीच आपण चांगल्या करू आणि नक्कीच ह्या ज्या शिक्षक लोकांनी जो काही सपोर्ट केला ज्या काही अॅक्युरेसीज ज्या काही गोष्टी आम्हाला आमच्या दिल्या त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स निर्माण झाला. त्या कॉन्फिडन्समुळे मी माझे क्लासेस सांभाळतो. क्लासेस सोबत मी पंचवटी कॉलेजला ऍज अ झुलॉजी माझा सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ऍज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून पण काम करतोय. म्हणजे काय होत झालं जेव्हा मी बीएड पास आउट झालो त्याच्यानंतर माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आला तो कॉन्फिडन्स एक वेगळ्या